नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा सीईटी पोर्टलवर आलेली नवीन सूचना। काय आता नवीन सूचना जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आता बघूया आपण सीईटी पोर्टलवरती काय नवीन सूचना आलेली बघा। बघा तुम्ही जर आले सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही या ठिकाणी जर थोडं स्क्रोल करून बघितले तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल, एक नवीन नोटीस दिसेल बघा। आता काय दिलं आहे नवीन नोटीस मध्ये जाणून घेण्यापूर्वी अजून पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन काय करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना पण काय करा, शेअर करा। बघा मला एक मुलीचा कमेंट आला होता बघा, मुलगी म्हणाली मला, सर मी माझं एक्झाम द्यायला विसरले हो, मग मी आता काही पर्याय का, मी आता काही करू शकते का? बघा असं जर होते, तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीची अपडेट भेटत नाही, तुमची परीक्षा कधी होते, त्यांचे ऍडमिट कार्ड कधी येत आहे, तर सगळ्या गोष्टींची जे अपडेट असणार बघा सीईटी सेलच्या पोर्टलवरती, जे सीईटी द्वारे जेवढे एक्झाम घेण्यात येत आहेत, जसं तुमची एमएसटी सीईटी झाली बघा, बीबीए सीईटी झाली बघा, एलएलबी सीईटी झाली बघा, एमबीए सीईटी झाली बघा, जेवढ्या काही सीईटी सगळ्यांचे अपडेट कुठे भेटणार तुम्हाला? नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहे। मग चॅनलला काय करा, आता सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून इथून कोणतेही तुमचे जे अपडेट असणार आहेत ते मिस होणार नाही। यासाठी पटकन काय करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बघा आता या नोटीस मध्ये काय दिले बघा, दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेले एमएसटी सीईटी 2025 पीसीएम ग्रुपची फेर परीक्षा बाबत हा नोटीस आहे बघा। तर याच्यामध्ये आपण काय दिले आता बघून घेऊया। बघा तुमची जी एमएसटी सीईटी ची एक्झाम होती बघा 9 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत पार पाडली बघा। ओके, तर त्यामध्ये काय झालं बघा, जी 27 तारखेची तुमची लास्ट शेवटचा पेपर होता बघा, त्याच्या सकाळच्या सत्रामध्ये झालेले काही तांत्रिक अडचणी आल्या बघा मुलांना, गणित या विषया संबंधित हा नोटीस आहे बघा। त्यामध्ये मग काही तांत्रिक अडचणी आले, मग विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय केले, सीईटी सेलला ईमेल केले, पत्र पाठवले, तिकीट या ठिकाणी जनरेट केले, त्यानंतर दूरध्वनी म्हणजे कॉल करून त्यांना सांगितले असं असं आम्हाला या ठिकाणी अडचण आले। ओके, काही काही सीईटी सेलच्या ऑफिसला पालक आणि उमेदवार काय केले, तिथे जाऊन त्यांना भेटून त्यांना सांगितले सर आम्हाला असा असा प्रॉब्लेम झालाय। तर मग त्यांच्यासाठी काय केलं, या ठिकाणी ती जी परीक्षा होती बघा ती पुन्हा घेण्यात येणार आहे बघा। जी 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात जी परीक्षा घेण्यात आली होती बघा, ती परीक्षा आता काय झालेली, रद्द झालेली बघा। आणि त्यानंतर दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेली आहे अशा सर्व उपस्थित उमेदवारांनी परीक्षा दिनांक 5 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे बघा। म्हणजे या ठिकाणी काय झाली, तुमची आता 27 एप्रिलचा पेपर तुमचा रद्द झालाय बघा आणि 5 मे 2025 रोजी काय होणार, तुमचं पेपर होणार आहे बघा। मग यासाठी काय असणार आहे, एक तुमची उमेदवारांची यादी या सीईटी सेलच्या संकेतस्थळावर काय होणार आहे, उपलब्ध होणार आहे बघा। तर मग तुम्हाला त्या यादीमध्ये तुमचं नाव बघायचंय, तुम्ही जर तुमचं नाव या ठिकाणी असेल तर तुम्हाला काय द्यायचंय, पुन्हा तुमचं एक्झाम द्यायचंय बघा। तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।